आज आपण सांडग्याची मसालेदार भाजी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। कोथिंबीर, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, थोडे 2 इंच खोबऱ्याचे तुकडे घेतले सोक्क, 2 कांदे, मीठ, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हळद, जिरे आणि हे सांडगे जे आपण घरी केलेले आहेत उन्हाळ्यामध्ये। ह्याची रेसिपी मी आधीच यूट्यूबवर पोस्ट केली आहे। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। ह्यामध्ये आता आपण हे सांडगे फ्राय करून घेऊया। हे पूर्ण ब्राऊन होईपर्यंत असे व्यवस्थित ब्राऊन झाले बघा आपले सांडगे, असे फ्राय करून घ्यायचे। ते ब्राऊन झाले की त्याचा स्मेल पण खूप छान येतो। हे पहा, आता आपण हे काढून घेऊया। आपण ह्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि खोबरं ह्याचं वाटण करून घेतले। आता हे वाटण आपण ह्या तेलामध्ये टाकून घेऊ। आपण जिरे सुद्धा वाटणामध्ये टाकले होते, त्याच्यामुळे आपण वरतून जिरे ॲड नाही करणार आहे। आता आपण वरतून अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनिया पावडर, चवीपुरतं मीठ जास्त नाही वापरायचं, कारण की आपण सांडग्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेले जे आपण तयार केलेत वाळवणीतले। हे मसाले आता एकत्र करून घेऊया। ह्याला जरा 2 मिनिटं आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, कारण की आपण खोबरं वगैरे, कांदा खोबरं हे आपण तेलात परतून नव्हतं घेतलं। तुम्ही बघू शकता आपला मसाला एकदम व्यवस्थित कडला आहे, त्याला तेल सुटले। आता आपण जे हे सांडगे फ्राय केले होते ते ह्यामध्ये ॲड करू। आता ह्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे सांडगे आपण शिजवून घेऊया। पाणी पण आपण काय जे मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटून घेतला होता तेच पाणी टाकणार आहे। आता ह्याला व्यवस्थित 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया। हे पहा, आता आपली सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण ती काढून सर्व करून घेऊया। अशा प्रकारे गरमागरम घरी केलेल्या सांडग्याची मसालेदार भाजी खाण्यासाठी तयार आहे।